महादेव. तुम्हाला असं वाटतं का महादेवाचं त्रिशूळ म्हणजे फक्त एक शस्त्र आहे आणि डमरू म्हणजे फक्त एक वाद्य? जर असं वाटत असेल तर आजपर्यंत आपण महादेवांना समजलोच नाही. आज आपण जाणून घेणार आहोत त्रिशूळ डमरू यामागील खरं आध्यात्मिक रहस्य. त्रिशूळाची 3 टोक ही फक्त धातूची धार नाही, ती 3 शक्ती आहे: सृष्टी, स्थिती, संहार, निर्मिती, पालन आणि परिवर्तन. ब्रह्मा निर्माण करतात, विष्णू पालन करतात, पण शिव बदल घडवतात. त्रिशूळ हे 3 गुण दर्शवितो: सत्व, रज आणि तम, शुद्धता, क्रिया आणि अंधार. जोपर्यंत हे 3 गुण संतुलित नसतात तोपर्यंत जीवनात शांती येत नाही. महादेव त्रिशूळ हातात धरतात म्हणजे या ते तिन्ही गुणावर प्रभुत्व मिळवतात. त्रिशूळ वेळेचंही प्रतीक आहे: भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. पण महादेव ते काळाच्या पलीकडे आहेत, म्हणून त्यांना महाकाल म्हणतात. आता डमरूकडे पाहूया. डमरू म्हणजे फक्त आवाज करणारे वाद्य नाही, तो विश्वासाच्या पहिल्या स्पंदनाचा स्रोत आहे. अशी मान्यता आहे की शिवाने जेव्हा डमरू वाजवला तेव्हा ओम हा नाद निर्माण झाला. विज्ञान सांगतं विश्वाची सुरुवात एक प्रचंड ऊर्ज स्पंदनाने झाली. अध्यात्म सांगतो तो नाद दिव्य होता. डमरूचा आकारही काही साधा नाही, तो विस्तार आणि आकुंचन दर्शवितो. विश्व विस्तारतं, विश्व पुन्हा आकुंचन पावतं. जीवन सुरू होतं, जीवन संपतं. त्रिशूळ अहंकार नष्ट करतो, डमरू चेतना जागवतो. एक आपल्यावर नियंत्रण शिकवतो, दुसरा आपल्याला लय शिकवतो. जेव्हा नियंत्रण आणि लय एकत्र येतात तेव्हा जीवन दिव्य होतं. महादेव शस्त्र घेऊन उभे नाही, ते आपल्याला दिशा दाखवतात. नकारात्मकता नष्ट करतात. स्वतःला ओळखा आणि संतुलनात जगा.